सर्व मायकांचा आवाज सारखं ठेवा. उठा सकळ मन उठिले नारायण
हरिभक्तीपरायण पंढरीनाथ पाटील तसेच दिगंबर महाराजांच्या सोबत आलेले गायनाचार्य त्यांची होईल. Oh
जमले मुनिजन तिन्ही लोक करा जय जयकार वाद्यांचा गजर मृदंग विना पार टाळ घोळ थोडासा विकू द्या सर जोडून या कर मुख पहा सागर आशा पायावरी शिर ठेवोनिया करा जय जयकार वाद्यांचा गजर मृदंग विना पार टाळ घोळ तुका म्हणे काय पर्यंते मागा आपुलाले सांगा सुख दुःख करा जय जयकार वाद्यांचा गजर मृदंग विना अपार टाळ घोळ विठ्ठल समचरण सरोजम सांद्र नीलांबुदारम जगन्निहित पाणी मंडनम मंडनानाम तरुण तुलसीमाला कंधरम कंज नेत्रम सदैधवनहासं विठ्ठलं चिन्तयामि यहुं प्रविश्मो वाजमां प्रसुप्ता संजीवयत्यखिल शंशिधर स्वधाम्ना अन्यौष्टहस्तचरण श्रवणत्वगादिन् प्राणानमो भगवते पुरुषाय तुभ्यं ये पांडुरंगे ये संभाळूनि संभाळून करुणावचनी आळवितो मनोजवं मारुतुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजमानयुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नागेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्मङ्गरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नित्याय नमः शिवाय आता गान गंधर्व सोळाव्या शतकात एक तारा चमकला रे माळजिजाऊच्या पोटी सिंह जन्मला घडविला महाराष्ट्र देणे सुखावली प्रजा परश्री माते समान होता माझा राजा थेंब थेंब रक्ताचे
चरणाशी अर्पितो जन्म हि काय जगदीश्वराशी जोडली ज्यांची ख्याती हरी प्रथम वंदितो दया छत्रपती दया छत्रपती दया छत्रपती जयांचे केली स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण ते बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो आता ज्यांच्या गावी केला वास त्यास नसावे त्याशी नसावे उदास उठा सकळ जन उठले नारायण आनंदले मुनिजन तिन्ही लोक करा जय जयकार वाद्यांचा गजर मृदंग विनया पार टाळू भोळ प्रश्न प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेकरता उपस्थित केलेला भंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मय स्वरूपाधिकार संपन्न साधू जगद्गुरु तुकोबार यांचं काकडे या सत्रातील अभंग आहे. पहिल्या चरणात तू उठायला सांगते, दुसऱ्या चरणात जय जयकार करायला सांगते, तिसऱ्या चरणात दर्शन घ्यायला सांगते, तर चौथ्या चरणात मागणी सांगते. विठाला सुरुवात करण्याच्या अगोदर अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा, आपल्या या पवित्र आणि पुण्यशील अशा या पाली खुर्द नगरीमध्ये चालत असलेला भव्य दिव्य देखण्या स्वरूपाचा अत्यंत उल्हासाच्या वातावरणामध्ये अत्यंत नयन मनोहर कार्यक्रम वैकुंठवासी क्षेत्र संन्यासी भागोजी महाराज पाटील आणि वैकुंठवासी रामचंद्र महाराज शिंदे यांच्या कृपा आशीर्वादाने हा चालत असलेला भव्य दिव्य सप्ताह आणि त्यातही पहिल्या दिवसाची सेवा. सर काय मला दिसत नाहीत, गणेश सर आहेत पुढे गणेश सरांनी मला हा संपर्क केला आणि त्यांच्या माध्यमातून हे तुम्हा सर्व सज्जनांचं झालेलं आहे दर्शन. आणि या सेवेला उपस्थित महाराष्ट्रातील संपूर्ण ही नामवंत मंडळी आज उपस्थित आहेत. गणेश महाराज अडचणी एक आहे, इथं मला कोणाचंच नाव माहीत नाही, त्याच्यामुळे नाव काही घेतलं तरी अडचण येणार नाही. फक्त पनवेल पूर्व परिसराचा हा अत्यंत देखण्या स्वरूपाचा कार्यक्रम. तरी सुद्धा सगळ्याचे नाव एका उखाण्यामध्ये मी घेतो. पांडुरंगाच्या चरणी फुल वाहतो वाकून, पांडुरंगाच्या चरणी फुल वाहतो वाकून, तुम्हा सर्व जणांचं नाव घेतो माझ्या ज्ञानोबारायचा मान राखून. या सप्ताहाचं नियोजन पाहिल्याच्या नंतर महाराज स्वर्गातल्या देवाला सुद्धा वाटत असणार आपण इथं टाळ घेऊन उभा राहा आहे का नाही. अतिशय भव्य वातावरण. मला तरी वाटायला लागलं मी इथं कीर्तन करीत नाही, मला वाटायला मी पंढरपुरातच कीर्तन करायला. अतिशय सुंदर इथलं वातावरण ऐकलं की मला तो गोबरायचं एक प्रमाण आठवलं. उत्तम ते ठाव रम्य स्थळ उल्हासाच्या वातावरणात आज पहिला दिवस आहे. पण या भव्य उपस्थितीमध्ये असं वाटत नाही आज पहिला दिवस आहे. वाटतंय का पहिला दिवस? मला तर वाटायला आज जागराचं कीर्तन आहे. कशाचं जागराचं? मग करू काला आज असं भव्य उपस्थिती महाराज. पहिल्या दिवशी तुम्ही म्हणता महाराज हा अभंग कसं काय घेतला? या अभंगात 4 वैशिष्ट्य आहेत महाराज. या अभंगात झोपलेल्या जीवाला जाग केलेले, दुसरं झोपेतून उठलेल्या जीवाला भगवंताचा जय जयकार करायला सांगितलं म्हणजे नामस्मरण सांगितलंय, आणि तिसरी गोष्ट त्याचं दर्शन घ्यायला सांगितले, आणि चौथी गोष्ट काय मागायचंय त्याला मागायचं. हा अभंग म्हणजे 2 in 1.
बसलेले जेवढे माणसं आहेत तेवढ्याचे अभंग पाठ आहे हाय का नाही मोकळं बोलत चला घाबरत जाऊ नका खाली लोटांगण मोकळं पटांगण त्यात काय तुम्हाला अडचण नाही पदशीर बोला काकड्याचा अभंग आहे म्हणजे सर्वांचा अभंग पाठ आहे कारण वारकरी संप्रदायाचा काकडा म्हणजे प्राणी वृंदावन मधल्या देवाला जास्त शृंगार आवडते द्वारकेतल्या देवाला जास्त उत्सव आवडते जगन्नाथपुरीतल्या देवाला जास्त भोग आवडते आणि पंढरपूरच्या देवाला जास्त भजन आवडते विठाला पंढरपूरचा एकच देव असा आहे की मग तो भजन नाही आणि ज्ञान आहे त्याला किंमत नाही मानवी जीवनात ज्ञान पाहिजे का ते भजन पाहिजे बोला ना मोकळं ज्ञान पाहिजे का भजन दोन्ही पाहिजे वर्चस्व कशाचं पाहिजे गोरा गोमटा मनुष्य पण अंगाला पांढरा चट्टा आहे किंमत आहे का भरपूर ज्ञान आहे पण त्याच्यात भजन नाही प्रेम नाही अर्थ आहे का प्रेमाविना भजन प्रेमाशिवाय भजन नाही नाकाशिवाय मोती नाही आणि अर्थाशिवाय मोती नाही भजन करायचं त्याच्यात प्रेम असलं पाहिजे आता खरं सांगा भजनात प्रेम राहिले आपला परमार्थ म्हणजे देखाव्याचा आहे माणूस दिसायला चांगला असावा का असायला आणि दिसायला नसला तरी जमत आता माणसं दिसायला चांगले का आतून असायला चांगले दिसायला चांगले आता मी तुम्हाला एक जाहीर आवाहन करतो या मंडपातले सज्जन माणसं हातवरी करा ऐकू येत नाही का माझं बोल या मंडपातले सगळे सज्जन माणसं हातवरी करा कोणीच करू शकत नाही पण दुसरं आव्हान असं आहे या मंडपातले दुर्जन माणसं हातवरी करा तरी कोणी करू शकत नाही मग नेमकं तुम्ही हाईत याचं गणित असं आहे त्याला माहितीये दुर्जन म्हणाव तर कीर्तनाला येऊन बसलो आणि सज्जन म्हणाव वय नाही झालं तरी अर्ध्या टिकटात पण सज्जन आहेत का दुर्जन मध्ये येत माणसा सगळ्याचं गणित तेच आहे सज्जन नाही दुर्जन नाही आणि देव व्यक्त केलं तर दुर्जनाला जवळ करतो नाही तर मग सज्जना मधल्याला नाही मधल्याला जवळ करणार एकच पार्ट आहे त्याचं नाव सांगतो विठाला झोपलेल्या जीवाला जागा करणारा अभंग 3 वाक्य लक्ष देऊन ऐका कायम रस्ता चुकतो त्याला जीव म्हणायचं कधीच रस्ता चुकत नाही त्याला देव म्हणायचं योग्य रस्त्याने चलतो त्याला साधक म्हणायचं आणि चुकलेल्या नीट रस्त्याला लावतात त्यांना संत म्हणायचं अज्ञानी लावावे सन्मार्ग त्याला जीव म्हणायचं आता मला सांगा आपण रस्ता चुकलेले आहेत का रस्त्यावरले बोला मोठे बोला मला ऐकू येत नाही फेटा बांधल्यामुळं चुकलेले तरी सुद्धा माणसं मान्य करतात का रस्ता चुकलोत म्हणून काही गोष्टी झाकून ठेवून उपयोग होत डॉक्टर पशी गेलं की रोग कधी झाकायचा नाही देवापाशी गेलं की पाप झाकायचं
नाही. आणि श्री गुरु पशी गेलं की अज्ञान झाकायचं. डॉक्टर पशी रोग झाकीला काय होत? जास्त रोग वाढेल. देवापशी पाप झाकीलं कमी होईल का जास्त? जास्त. आणि श्री गुरु पशी जर अज्ञान झाकीलं जास्त होईल का कमी? जास्त. देवापशी पाप झाकायचं आणि किती झाकीलं तरी पाप झाकत नाही. आरशाला भीती कोणाची? आरशाला भीती कोणाची? आरशाला कोणाची भीती नाही ना. तुम्ही काय बघा तुम्हाला भीती आहे का आरशाला कोणाची? बरं मला सांगा कोणाला आरशाची भीती? अहो ते नाट्या त्यात काय बदल का? जैसा तैसा दावी आरसा नाट्या कैसा पालटे. परमार्थाची भीती कोणाला? ज्याच्याकडून काहीतरी वाईट घडलंय. आणि परमार्थ म्हणजे इतकी सोपी गोष्ट, एक तर परमार्थ निर्माण होत नाही. बरं झाला तर तो टिकत नाही. टिकला तर अंगावर बांधत नाही. अंगावर बांधला फलापर्यंत पोहोचत नाही. एक तर एखाद्याला लेकरू होत नाही. झालं तर ते जगत नाही. जगलं तर शाळात जात नाही. गेलं शाळात पास होत नाही. झाला पास नोकरी लागत नाही. लागली नोकरी नोकरी मिळत नाही. मिळाली ती नांदत नाही. जी नांदती तिला लेकरू. अनंत भानगडीला वेळलेलं गणित म्हणजे संसारी. संत म्हणले जीव रस्ता हुकलाय तरी त्याला मान्य नाही की माझा रस्ता हुकलाय. पण जीवाचा रस्ता हुकल्याला फक्त कळतो कोणाला? संताला. संत म्हणले आम्ही ज्या रस्त्याने तुम्हाला जायचं सांगतो त्या रस्त्याने जर तुम्ही गेले भरवसेने सांगतो भरवसेने भेटे पांडुरंग. वाटी काय भेटे? भरवसेने भेटे पांडुरंग. आता तुमच्या गावातून एखादी वेळेस मोटरसायकल चोरी गेली तुम्ही ऐकली असेल. मोठी गाडी चोरी गेली ऐकली असेल. पण रेल्वे चोरी गेली कधी ऐकली का? ऐकली का? नाही. का बरं जात नाही? रेल्वे का बरं चोरी जात नाही? रेल्वे रस्ता सोडित नाही. आणि रस्ता सोडला आपण जर संताचं नाही ऐकलं तर बिघडत नाही. मला सांगा गोळीला घ्यायचं का बंदुकीला घ्यायचं? गोळीला घ्यायचं का बटनाला घ्यायचं? ज्ञानेश्वर माऊली गोळीला घ्यायचं का बटनाला? बटनाला. बरं बटनाला घ्यायचं का बटन त्याच्या हातात आहे त्याला? भर असं गणित कसं आहे? काळ रूपी गोळी आहे, देव रूपी बटन आहे आणि त्याच्यामुळे लोकांचं नाही ऐकलं तरी बिघडणार नाही. देवाचं नाही ऐकलं तरी बिघडणार नाही. पण संताचं नाही ऐकलं बिघडल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यामुळे संतांचं वचन मोडायचं नाही. वचनानं मोडी बोलिले ज्ञान आहे. आता एवढा मोठा खर्च आहे सप्ताहाचा महाराज, एवढा भव्य निवेदन आहे. कशा करता? आपल्यात काहीतरी काय झाला पाहिजे? बदल झाला पाहिजे. आता तुम्ही इथं काम धंदे सोडून आले. काम नाहीत म्हणून आलात का धंदे नाहीत म्हणून आलात? मंडपात तुम्ही आले काम नाहीत म्हणून का धंदे नाहीत म्हणून? गणेश महाराज काम नाहीत म्हणून आलात का धंदे नाहीत म्हणून आलात?
लांबून 500 किलोमीटर मी आलो कशा करता कोण म्हणलं पैसा करता मावशी कोण म्हणते पैसा करता नाही हो संत परमार्थ पैसा करता नाही याच्यात काय झाला पाहिजे बदल झाला पाहिजे परमार्थामध्ये देशांतर महत्वाचं नाही परमार्थामध्ये भाषांतर महत्वाचं नाही परमार्थात वेशांतर महत्वाचं नाही परमार्थामध्ये अवस्थांतर महत्वाचं आहे दुधाने दूध राहायचं नाही दुधाने दही बनायचं दह्याने दही राहायचं नाही दह्याने लोणी बनायचं लोण्याने लोणी राहायचं नाही लोण्याने तूप बनायचं आणि तुपाने तूप राहायचं नाही तुपाने काय बनायचं तुपाच्या पलीकडे काय आहे का काहीच नाही ना मंदिरातलं बांधकाम पूर्ण झालं कशावर समजायचं एकदा त्याला फरची बसली त्याचं काम पूर्ण कशाहून होईल येणे कळसा आमचे महाराज म्हणायचे कापसाने कापूस राहायचं नाही कापसाने वाद बनायचं वातीनं वाद राहायचं नाही वातीनं तेल बनायचं तेलाने तेल राहायचं नाही देवाला वळून घ्यायचं कापुराच्या वाती कापुराच्या वाती उजळल्या आणि ठाईची समाप्ती काऊन ववाळायचं नाथ महाराज म्हणले ववाळल्याच्या नंतर काय होतं ववाळीत आरती भेदन हो रे म्हणले बदल झाला पाहिजे आणि संतांची एकांतामुळे समाजामध्ये परिवर्तन व्हावं समाजात बदल व्हावा याच्याकरता संतांची तळमळी येतो हिताचा कळवळा बुडतय जनन देखील डोळा मग तुला 3 वाक्य सांगतो सगळ्यांचा सांभाळ करतो सगळ्यांना जगवतो त्याचं नाव आहे देव सारखा जगत राहतो त्याचं नाव आहे जीव आणि झोपलेल्याला जाग करते त्यांचं नाव आहे संत सगळ्यांना जगवतो त्याचं नाव कोणी पोषितो जनाशी सगळ्यांचा सांभाळ करतो नास्तिकाचा बी करतो आणि आस्तिकाचा बी करतो जो देव नाही म्हणतो त्याचा सांभाळ देवच करतो आणि देव आहे म्हणतो त्याचा बी सांभाळ देवच करतो सकळ जीवाचा करीतो सांभाळ देवाने नरदेह दिला कशा करता देवे दिला देह बरं मला सांगा हा नरदेह आपल्याला मिळाला का कळाला मिळाला कळाला आणि जर कळाला असता लोक धाब्यावर गेले जर कळाला असता लोकांचे लग्न मोडले जर कळाला असता साप्त्याला देणगी दिली कोण म्हणलं नसती कळाला असता तर देणगी दिली असती ना महाराज नरदेह मिळाला पण कळाला नाही नाथ महाराज म्हणले नाक कापून शिमगा खेळाला पर्वत फोडून टोळ धरला आणि गजही केला इटेसाठी नाथ महाराज म्हणले दुर्दैव जी वस्तू ज्याच्याकरता मिळाली ती वस्तू त्याच्याकरता नाही वापरली वस्तू मिळून सुद्धा फायदा होत नाही एक म्हणून दुकानदाराकडे छत्री घेण्याकरता गेला म्हणलं छत्री केवढ्याला ते म्हणे 500 रुपयाला ते म्हणे लय पैसे झाले ते म्हणे छत्री 12 वर्षाची गॅरंटी म्हणे किती वर्षाची पण म्हणे 2 अटी आहेत तिला कोणते उन्हात काढायची नाही पावसात भिजू द्यायची नाही आता अशी छत्री घेऊन फायदा आहे का मला छत्री घ्यायची कशा करता उन्हापासून संरक्षण व्हावं पावसापासून संरक्षण व्हावं नरदेह घेतला कशाला भाजना करता वापरायला कशाला संसार करता साय असे करीशी देवाने दिला जिने हा जीव दिला दान दयाचे करी
नैन चिंतन जगजीवन नारायण गायलं गुण तयाचे. काय कमी केलं देवाने? सगळं दिलं. भारत देशात जन्म दिला, कारण भारत देशासारखं देश दुसरीकडे. अत्रापि भारतम श्रेष्ठम तत्रापि जन्मदूपे महामुने येतो कर्म भूरेशा ततोन्य भोग भूमया. स्वामी विवेकानंदांचं वाक्य. स्वामी विवेकानंद म्हणले जपान जगाचं शस्त्रागार आहे, चीन जगाचं सैन्य घर आहे, अमेरिका जगाची तिजोरी आहे, फ्रान्स जगाचा फॅशन शो आहे, पाकिस्तान जगातल्या कुरबुरे आहेत, पण भारत जगातलं देवघर आहे. आणि या देवघरात राहणारे आपण माणसे आहेत. संस्कृती प्रधान देश म्हणजे भारत देश. महाराज शोधावा भाकरीला निघाली ती भूक आहे, जन्मताच गरिबी येते ही कोणाची चूक आहे. भूक लागली की पोटाला भाकर खाणं ही प्रकृती आहे, भूक नसताना भाकर खाणं ही विकृती आहे, पण घासातला घास त्याचे नाव दुसऱ्याला देणं ही माझ्या भारत देशातली संस्कृती आहे. आणि या भारत देशामध्ये जन्म दिला. महाराष्ट्रासारखे राज्यात पवित्र ते कुळ, पवित्र ते कुळ पावन तो देव. जन्माला आलो नसतो, एवढ्या मोठ्या उत्सवात आपल्याला कीर्तन ऐकायला मिळालं असतं का? मंडपात बसायला भेटलं असतं का? इथे इकडचं भाग्य लागत. आपल्या आई वडिलांची काहीतरी पुण्य असेल, आपल्या जीवनाचं काहीतरी पुण्य फलद्रूप झालं असेल, तेव्हा मंडपाची वाट सापडते. सगळ्यालाही कधी वाट दिसत नाही. धर्म कार्याला आडवं येणार पाप असते. तू का म्हणे नाड पाप पाप असलं की चांगलं काम माणसाला करू देत नाही. काल्याचं कीर्तन झालं नाही, एखाद्याला म्हणायचं काल्याचा प्रसाद खायला झाला, तो म्हणतो 4 दिवस झाला अन्न मला असं कडू लागायले. कसं? त्याला विचारलं काऊन कडू लागायले, तो मला 4 दिवस झाला अंगात ताप शिरलाय म्हणून अन्न. त्याच्या अंगात ताप शिरलाय म्हणून त्याला अन्न कडू लागत, आपल्या अंगात पाप शिरलंय म्हणून परमार्थ कडू लागत. इथं येण्याकरता भाग्य लागतं. बघा, सपने तो हर कोई सजाते हैं लेकिन कई सपने टूट जाते हैं. इस धर्म मंडप में वो आते हैं जिसको मेरे भगवान बुलाते हैं. भाग्य लागते. भगवंताचं नाव मुखाला येणे सुद्धा अनंत जन्माची पुण्याई लागते. अनंत जन्मीचे बदना करता आणि बाकीचे साधन हे खूप अवघड आहेत महाराज. ज्ञान मार्ग सोपं नाही, योग मार्ग सोपा नाही, भक्ती मार्ग सोपा नाही. ज्ञान मार्ग सूक्ष्म आहे, योग मार्ग क्लिष्ट आहे, कर्म मार्ग मेळ लागत नाही त्याचा, पण भक्ती मार्ग सगळ्याला. बरं, भक्तीची ताकद अशी, नामस्मरण म्हणजे ही डबल पॉवरची मशीन आहे. कसल्या पॉवरची? सिंगल पॉवरची नाही. आपल्याला डबल पॉवर पाहिजे का? सिंगल डबल. गंगेचं स्नान केलं पाप होतंय का पुण्य? जरा विचार करून उत्तर द्यायचं. गंगेचं स्नान केलं पाप होतंय का
पुण्य पाप होते का निवृत्ती होते पाप निवृत्ती होते गंगेचं स्नान केलं पाप चाललंय पुण्य होतंय का नाही पुण्य होण्याकरता अन्नदान द्यावं लागते बरं गणित असेल अन्नदान दिलं पुण्य होतंय पाप जात नाही मग गंगेचं स्नान अन्नदान सिंगल पावरच्या बसनी इतका डबल सिंगल पण भगवंताचं नाम सिंगल एका डबल पाप घालितय आणि पुण्य देते एक जण म्हणला मग पाप घालायला पुण्य चाललंय थोडं थोडं देणं असं ज्ञानोबा मी तसला नाही पाप घालितय किती जन्माचं एका जन्मेचं नाही आनंद जळतील पाप सोपे जळतील पापे किती जन्मांतरीचे जन्मांतरीचे इतकं पाप जळते कशाने देवाच्या नामाने बरं किती मिनिटात जळते जातील लयाशी शेणमात्रे किती मात्रे बरं कसं जळत आहे नाम राय दृष्टान द्याला तृणाग्नी मेळे तैसे नाम केले नाम असे हिल पॉवर मशीन डबल एक काम केलं नाही दोन काम संगच केली कोणती मशीन नामाची मशीन योग मार्ग एकच काम करेल ज्ञान मार्ग एकच काम करेल कर्म मार्ग एकच काम भक्ती मार्ग डबल काम तुमच्या गावापासून 2-4 किलोमीटरला गाव कोणते मोहचा तिथल्या 4 महिलाला इथं कीर्तन महोत्सवात कीर्तन ऐकायला यायचे 4 महिला पायी निघाले त्याच्या संग 4 लेकर होते 4 दुने 8 तितक्यात एक रिक्षावाला आला मावशीने रिक्षाला हात केला म्हणले आम्हाला कीर्तनला जायचं पाली फुलदाला 4 जणीचे किती पैसे घेशील तो म्हणला तुमच्या 4 जणीचे 40 रुपये द्या कोण म्हणलं रिक्षावाला मावशी म्हणले आमच्या 4 40 रुपये घेशील आमच्या संग 4 लेकराचे किती पैसे घेशील तो रिक्षावाला म्हणला तुम्ही बसल्या तर मी लेकर फुकट नाही मावशी म्हणलं मग नुसते लेकरच नाही ना मी लेकर बसले तर ते काय रिक्षा फुकून देईल का मावशी जर बसले तर 4 लेकर फुकट आहे तसं भक्ती केली तर ज्ञान वैराग्य ज्याला भक्ती करायची ना त्याला ज्ञान वैराग्याकडे जावं लागत नाही ज्ञान वैराग्य त्याच्याकडे येते बघा प्रमाण कसं पुढे भक्तीने राहिले मागे ज्ञान वैराग्य धर्म येते एका म्हाताऱ्याला गुलाबजामू खायचा लई नाद होता ते हॉटेलला गेलं हॉटेल मालकाला म्हणलं गुलाबजामू किती केवढ्याला आहे त्याच्याजवळ 20 रुपये होते हॉटेल मालक म्हणला 5 घेतले तर 20 रुपयाला आणि 4 घेतले तर 25 रुपयाला असंच का हुकलं का नाही हुकलं नाही कसं पाहिजे 4 घेतले तर 4 घेतले तर 20 व्हायले त्याच्याजवळ किती होते 20 रुपये म्हातारा म्हणलं मग गुलाबजामू जर 20 रुपयाचे 4 आहेत त्याच्यासोबत पाक केवढ्याला आहे हॉटेल मालक म्हणला गुलाबजामू घेतले तर पाक फुकट आहे म्हातारा म्हणलं मग नुसता पाकच पिऊन दिला समजलं का बाया बसल्या तर लेकर फुकट नेतो रिक्षावाला गुलाबजामू घेतले तर हॉटेल मालक पाक फुकट देतोय तसं भक्ती केली तर ज्ञान वैराग्य मग भक्ती म्हणजे डबल पॉवरची काय आणि भगवंताचं नामच फक्त या जगामध्ये असे आहे याला कुठलाही अडथळा बाकीचे जे रस्ते त्या रस्त्यामध्ये दोष आहे ज्ञानाचा रस्ता आहे तिथं आडवायला लोक येते रस्त्यामध्ये दोष नसावे रस्त्यात आडवळण नसावे रस्त्याला चढ उतार नसावा रस्त्यात लोक आडविणारे ज्ञानाच्या मार्गाने गेले लोक आडविते कोणते काम करत ते आडवा वय आहे ज्ञानोबा हे दोघं आडविते आणि या दोघावर विजय मिळणं कीर्तन करणे इतकं सोपं कीर्तन करणं सोपं आहे का काम क्रोधावर विजय मिळेल पण जमू शकते कीर्तन तरी जमू शकते पण काम क्रोधावर विजय अहो तुकोबरासारख्या महात्म्याचे शब्द आहेत राव रात्रंदिवस
पण विकारावर विजय मिळवणं इतकी सोपी गोष्ट आहे का? हे माळ हे लोकांचे देवाचे बाह्य लक्षण आहेत महाराज, अंतर लक्षण आहे. काम क्रोधावर विजय. माळ तो कोणाच्या बिघाड्यात दिलं महाराज. परदेशी माझ्याकडे एक म्हातारी आली, मला म्हणते महाराज तुमच्या हाताने मला माळ घालायची. म्हणलं वय किती? ती म्हणजे 80 वर्ष. म्हणलं आता कशाला माळ घालायची? तरुणपणात काऊन नाही घातली? आताच करून बुद्धी सुचली. ती म्हणजे काय सांगू महाराज, आता का मला चावतोय का? चावत नाही म्हणून माळ घालायची. लय भाविकता असल्यानं काय भाग. ही माळ घालायची म्हणजे इतका सोपी गोष्ट. हे जगाच्या मालकाचं काय लायसन आहे. काय लायसन म्हणण्यापेक्षा याला दुसरा शब्द आहे मंगळसूत्र. सोपं आहे काय? मावशी माझ्या गळ्यातली काय? बोला मोठ्याने बोला. माळ कशाची? तुळशीची. मग माझ्या गळ्यातली माळ श्रेष्ठ आहे का तुमच्या गळ्यातलं सोनं श्रेष्ठ आहे? माळ श्रेष्ठ आहे. मग तुमच्या गळ्यातलं माळ द्या हे तुम्हाला घ्या. जमन का? जमू शकत नाही. जमन. ही माळ म्हणजे जगाच्या मालकाचं मंगळसूत्र आहे. आणि मंगळसूत्र बायकोच्या गळ्यात लग्न झाल्याच्या नंतर तुमच्या इकडे किती घालते? मी काय म्हणलो दादा, ऐकलं का? नाही ऐकलं. पुन्हा सांगतो. मंगळसूत्र बायकोच्या गळ्यात लग्न झाल्याच्या नंतर किती दिवशी घालते? त्या दिवशी. आणि एकदा तिच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं, सूत्र जात आहे तिच्या हातात आणि मंगळ लागतो का नाही? कसला बी माणूस वाटलं तर गारच होतो का नाही? काही झालं अजिबात. तसं जर हे मंगळसूत्र घातलं तर सगळा धाक प्राप्त पाहावा लागतो. ही माळ घालायची म्हणजे त्याच्या नावाचं एक आहे मंगळसूत्र आहे. मग आपली भक्ती लोकांना आवडेल अशी असावी का देवाला आवडेल अशी? देवाला आवडेल अशी. आपल्या कीर्तनाने, आपल्या भाजनाने, आपल्या सेवेने लोक नाही खुश झाले तरी जमते, पण देवाने म्हणावं आता काम झालंय. विठ्ठल संतांची फक्त एवढी तळमळ. आम्ही जसं परमार्थ करायला सांगतो तसं तुम्ही करा. आपल्या इथं जर पाहुणा आला तर त्याला वाटेल तसा पाहुणचार करावा का आपल्या मनाने करावा? मी काय म्हणून लक्षात आलंय? आपल्या घरी जर पाहुणा आला त्याला वाटेल तसा पाहुणचार करावा का आपल्याला आवडत तसा? विचार करून बोला, काय अडचण नाही. पाहुण्याच्या आवडतीचा पदार्थ करायचे का आपल्या आवडतीचे? पाहुण्याचे. त्याच्या आवडतीचे केलं तर देव काय होईल? खुश होईल. आणि आपल्या आवडीचे केलं तर पाहुणा आपल्या इथं आला तो मला चहा, आपण म्हणायचं चहा घ्या ना. तो मला चहा जमत नाही. म्हणजे जमत नाही म्हणजे घ्यावाच लागू. तसं जमन का? तसं आपली जी भक्ती आहे देवाला आवडेल तशी पाहिजे, आपल्याला आवडेल तशी. आणि संताचा हा पर्याय नाही. संत म्हणते तुम्ही जी भक्ती करायला ना ती देवाला आवडते का नाही हा मोठा प्रश्न आहे. पहिल्याने एवढे कीर्तन नव्हते महाराज, आता इतके मोठे कीर्तन आहे. पहिल्याने कुठं तरी एकादशीला कीर्तन व्हायचं, आता कशाला बी कीर्तन येतो. इतके समते वाढलेत, इतके कीर्तन वाढलेत, पण लोकात बदल मात्र झालेला दिसत नाही. का? कारण संताला जसा परमार्थ अपेक्षित आहे तसा माणसाकडून घडत नाही. कुठं तरी चुकायला. परमार्थ म्हणजे इतका सोपा आहे का? पाणी आडविलं पाहिजे का जिरविलं पाहिजे का मुरविलं पाहिजे? आधी काय केलं पाहिजे? आडवलं पाहिजे, पुन्हा जिरवलं पाहिजे, पुन्हा आडवलं तर मजा येईल, जिरवलं तर मजा येईल, मुरवलं तर मजा येईल. तसं मनाला सुद्धा आडवावं लागते, जिरवावं लागते आणि मुरवावं लागतं. कोणाला? मनाला. बघा ना, कोंडू कोंडून धरलं जीव, मन. शरीराने तुम्ही कुठे बी असा, परमार्थात काय महत्वाचे? मन महत्वाचे. कारण सगळ्या इंद्रियाचा राजा कोणी? मन बिघडलं की आपल्याला सगळे माणसं बिघडल्यावर दिसते. माणसं म्हणते लोक बिघडे, लोक बिघडे. लोक नाही बिघडे, आपलं मन बिघडलं. आपल्या मनात पाप आलं समोरची व्यक्ती आपल्याला पापी दिसते.
कारण हे सगळा खेळ कोणाचा आहे आणि बिघडलेलं मन दुरुस्त करण्याकरता हे सगळं खर्च आहे. संत म्हणले आधी आमचं मन बिघडलं होतं, सात्यानी नामस्मरणाने मन कसं झालं? शुद्ध चोखाळले स्फटिक जैसे शुद्ध शुद्ध चोखाळले संत बदल व्हावा. संत देवाने गणदेव दिला त्याची भक्ती करण्याकरता, म्हणून त्याची भक्ती करून सगळ्यांचा सांभाळ करणारा देवी आणि सगळ्यांना जाग करणारे संत आहे. संतांचा खानदानी स्वभाव आहे झोपलेल्या जीवाला जाग करणं. मग म्हणले महाराज आम्हाला झोप तरी कशी लागली सांगा. माणसाला 5 प्रकारची झोप लागली. किती प्रकारची? पहिली झोप आहे व्यवहाराची, दुसरी झोप आहे विकाराची, तिसरी झोप आहे आसक्तीची, चौथी झोप आहे भ्रमाची आणि 5वी झोप आहे सगळ्यात मोठी दांडगी झोप अज्ञानाची. पहिली झोप व्यवहाराची. व्यवहाराची झोप लागली जीवाला जाग करते. संत बाबा बालपण गेलंय झोपीत, तारुण्य पण गेलंय झोपीत, म्हातारपण चाललंय झोपीत, आता सरपण यायची वेळ आली कौरव झोपायचे. संत म्हणले बाबा ओ उठा उठा जागे वारे. लोक म्हणले आम्ही उठायचं, उठले उठा सकळ जन उठले नारायण, उठा सकळ जन उठले नारायण, उठा उठले नारायण, उठा उठले नारायण. अभंगातला पहिला शब्द आहे उठा. उठा त्याला म्हणावं लागतंय जो झोपलेला आहे, जेवून घ्या त्याला म्हणावं लागतंय जो उपाशी आहे, आणि नीट वाग त्याला म्हणावं लागतंय जो वाईट वागतो. पुन्हा 4 वाक्य पाला. ज्याला आपलं मूर्खत्व घालायचंय त्याने अभ्यास करायचा, ज्याला पाप घालायचंय त्याने जप करायचा, ज्याला भांडण करायचं नाही त्याने मौन धरायचे, आणि ज्याला मरणाची भीती घालायची त्याने जाग राहायचे. मरणाची भीती सगळ्याला आहे, प्रत्येकाला मरावं वाटत नाही, पण मेल्याशिवाय गत्यंतर नाही. कारण आपण सगळे पाहुणे माणसे. कोणाचे? यमाचे. यमाचा पाहुणा प्राणी होय. हरिपाठ वाचणारे माणसे तुम्ही सगळे. हरिपाठात 2 पाहुणे सगळे, एक यमाचा आहे आणि एक देवाचा आहे. शांतीदया पाहुणा. देवाचा पाहुणा व्हायचा असेल तर काय करावं लागतंय? तीर्थव्रती भाव तवा देवाचं होते. पण यमाचा पाहुणा होणं म्हणजे इतकं सोपं. यमाचं नाव ऐकलं तरी माणसाला कसं होतंय? तर काप सोडतोय. बरं यमापाशी वशिला चालतोय का? जर वशिला चलत असता तर पैशावाले लोक मेले, पण सगळे पैशावालेच आधी नंबर लागलाय. मला सगळे गेले. आजा मेला पंजा मेला.
आता बदलले बाप्पा पाकवाडी आता तो अजून तूच आहे. किती जण पाकवाडी येतात किती कीर्तन करतात किती काय किती आता काही मिळत नाही मरणाची न्यायची एक एक कोणी पडेल मरण सगळ्याला आहे. मरणापाशी वशीला चलन का. आमच्या गावात एक जणांना न्यायला यम आला त्याला न्यायला यम आला आणि यम म्हणला तुमचा नंबर आहे तुम्ही चला. कोणाला म्हणतोय त्या पेशंटला. तो म्हणला मी यायला तयार आहे पण आमच्या घरात असं नियम आहे म्हणे आम्ही चहा पाणी केल्याशिवाय कोणाला पाठवतो नाही तर त्याच्या संग जात नाही. कोणाला म्हणाले यम म्हणला याला घेऊनच जायचं नाही जाता जाता काय करून जाऊ चहा पिऊन जाऊ. पण हे इतकं हुशार होतं त्याने काय केलं माहितीये का बायकोला मला चहा करताना चहा मध्ये झोपेची गोळी टाक. झोपेची गोळी टाकली कशात चहा. आणि आम्हाला चहा प्यायला द्यायला आम्हाला 5 मिनिटं झोप लागली. कोणाला यामाला झोप लागली तेवढे त्यांनी काय केलं याचं होतं पहिल्या क्रमांकानं नाव. कोणाचं यांनी काय केलं त्याला वाटलं यामाला झोप लागली आपलं पहिल्या क्रमांकाचं नाव आपण काय करू शेवटला घालू. त्यांनी पहिल्या क्रमांकाचं नाव घातलं शेवटला. यांनी नाव शेवटला घातलं आणि यमाला जागा आहे. यम म्हणला मला चहा पाजणारा गिऱ्हाईक का अजून कोणी भेटलेलं नाही आयुष्यात फक्त मला एकाच जणांनी चहा पाजला तो माझ्यावर लय उपकार आहे. मी काय करतो आता यादी खालून वाचायला सुरुवात चुकन करणं. माणसं इतके हुशार झालेत महाराज सध्याच्या काळामध्ये इतके हुशार. मी रेल्वे स्टेशन तुम्हाला सांगतो लासलगावला कीर्तनाला चाललो होतो. एकादशीचा दिवस म्हणला आता खायला काय नाही पोटात भूक लागली शेंगा घेतल्या खायला. भैमुगाच्या शेंगा घेतल्या म्हणलं आता रेल्वे स्टेशनवर खाल्ल्या तर लोक आपल्याला नाव ठेवतील. मी काय केलं शेंगा घेतल्या तुम्हाला सांगतो आपल्या बॅगमध्ये टाकल्या म्हणलं पुन्हा खाऊ. पण माझ्या मागे एक माणूस उभा होता ते मला म्हणतोय महाराज तुम्हाला शेंगा घेतात पण खायची अडचण काय. म्हणलं खायची एकच अडचण आहे शेंगा घेतात पण ते टर्पला टाकायचे कुठं. तो मला महाराज 12 गाव फिरतात राव तुम्ही एवढी अक्कल नाही तुम्हाला. म्हणलं अकलीचं काय समज तो मला शेंगा कोण टर्पल टाकायचं तुम्हाला कळा. म्हणलं कुठे टाकायचे. तो मला महाराज तुम्ही किती येडे तुम्ही शेंगा खायच्या शेंगाची टर्पल पुढच्या खिशात टाकून द्यायची. म्हणलं त्याला कळलं तर ते शिव्या देईन ना. ते म्हणलं नसतंय कळत राव. म्हणलं कळलं तर शिव्या देईन ना. तो मला नसतंय कळत महाराज. म्हणलं कसं काय नाही कळत. तो मला 2 तास झालं मी तुमच्या खिशात टाकतोय तुम्हाला असं इतके लोक चाप्टर झालेत महाराज काय सांगावं. पण किती माणूस हुशार झाला त्याला हुशारला हुशार कवा ना कवा तरी. एका गावात एक चॅप्टर आलं लोक म्हणले नंबर 1चं चॅप्टर याला दुसऱ्याच्या घरी पाठवून जमणार याला कोणाच्या घरी पाठवलं पाहिजे चॅप्टर. आता हे चॅप्टर याला पुन्हा घरी कोणाच्या पाठवलं चॅप्टरच्या घरी पाठवलं आणि ते चॅप्टरचं निघालं पाहुणं म्हणला आता हे चॅप्टर आपल्या घरी आलं याला पाहुणचार केला पाहिजे. पुरणपोळीचा स्वयंपाक केला कशाचा आणि पुरणपोळीचा स्वयंपाक वाढला सोन्याच्या ताटातून. हे पाहुणं आलेलं जेवत होतं कमी पण ताटाकडे लक्ष जास्त होतं. त्या पाहुण्याने राईट वर केलं म्हणलं जेवायला कमी पण ताटाकडे जास्त लक्ष ठेवायलंय. काही केली तरी आजच्या रात्रीमध्ये सोन्याचं ताट पण हे बी चॅप्टर ते बी चॅप्टर त्यांनी काय केलं जेवण झाले. कळलं सोन्याचं ताट आजच्या रात्रीत आणते. त्यांनी काय केलं जेवण झाले शेजारी जवळ पलंग टाकले 2 पलंगावर 2 जण झोपले आणि ते सोन्याचं जे ताट होतं का बरोबर शिंक्याला असं आटकून फुल आटकून तू तरी त्याचा अशी एक कला केली त्याच्यामध्ये फुल पाणी भरून फुलं. त्याला वाटलं किती जरी यांनी ताट काढण्याचा प्रयत्न केला थोडं तरी पाणी पडत जरासा जरी पाण्याचा थेंब पडला तर मला जाग. पण हे चॅप्टर इतकं हुशार होतं त्याने काय केलं सगळी परत पाण्याने भरलेली होती चुलीमधली हळूच सगळी राख काढली. जशी राख काढली तशी परातीत टाकली. परातीतलं पाणी सगळं आटलं आणि हळूच कोण परात काढली आणि गावाच्या शेजारी नदी होती नदीत नेऊन म्हणजे पावसाळ्याचे दिवस असल्यामुळं काही वाळू त्याच्या पायाला चिटकून आली आणि हे पुन्हा याच्यापाशी येऊन झोपलं. हे येऊन झोपलं आणि हे घर मालक उठलं. वर बघते तर परात नाही. याने बरोबर अंदाज काढला याने आजच्या रात्रीत परात आली. पण म्हणजे हल्ली पण याला डायरेक्ट कशी म्हणायचं त्यांनी त्याच्या पायाकडे बघितलं आणि पायाला वाळू चिटकालेली होती. हळूच पुन्हा तिथे गेलं त्यांनी शरीराने परात आणली आणि घरात ठुली आणि पुन्हा त्याच्यापाशी येऊन झोपलं. 5 वाजले 6 वाजले आंघोळी झाल्या. पुन्हा पाहुणा म्हणला मी आता येतो. तो म्हणला तसं यायचं नाही अजून सुद्धा नाश्ता केले शोधायचं नाही. आणि पुन्हा नाश्ता त्या पाहुणाला कोणा परातीत आणला त्याच परातीत. पाहुणा म्हणला असं नेमकं परातीत तुमच्या इथे किती पाहुणे. तो म्हणला एकच. पाहुणा म्हणला मी तर त्या रात्री हाणली. तो म्हणला तो हाणली पण मी रात्रीत जाऊन. मला सांगा हे इतके माणसं जर हुशार आहेत पण आपण किती जरी हुशार असलो आपण किती जरी चतुर असलो एक लक्षात ठेवा आपण चतुर आहे. चतुराचा शिर
शिरोमणी गुण लावण्याची मुकुट सकळ म्हणे धान्य तोची विठोबा. आपला विषय बाजूला कुठून गेलाय. ज्याला मूर्खत्व घालायचे त्याने अभ्यास करायचा, ज्याला पाप घालायचे त्यांनी झोप करायचा, भांडण करायचं नाही मौन करायचं, मरणाची भीती घालायची जाग राहायचं. सगळ्यात मोठं पहिलं आणि माणसात सगळं ध्यानात पाहिजे फक्त मरणच विसरायचं. पण मरणाला जरी आपण विसरलो मरण आपल्याला विसरत आणि आतापर्यंत सगळे वाट गेले मृत्यूच्या दिशेने. कुठं गेले याचा मेळ नाही लागला. न देखो काय झाले कान तरी नाही सगळे गेले. संत म्हणले तळमळ्या डोंगराळ गप्पानं रात्रंदिवस भोग देतो तुम्ही सावध. जागे करणारे पार्ट होती महाराज. आता तुम्ही वयस्कर माणसं तुमच्या लक्षात येते 12 ते 2 जागा करतोय त्याला पिंगळा म्हणते, 2 ते 4 जागा करते त्याला टिटवी म्हणते, 4 ते 6 जागा करते त्याला वासुदेव म्हणते आणि 6 ते 8 जागा करते त्याला पांगुळ म्हणते. 12 ते 2 जागा करतोय ती पिंगळा आहे. पिंगळा नावाचा असा पक्षी भगवंतांनी त्याच्या डोळ्यामध्ये असा पारा बसवलाय. गावामध्ये जर एखादी व्यक्ती जाणार असेल तर त्या पिंगळ्याला कळत आणि गावात येऊन वळत आहे. वरचाळीला तुम्ही करता जोरात टाळी वाजवणार. काय म्हणायचं वळलं तर पिंगळा गावात येऊन आता महाराज प्रमाण काय वरच्या आळीला तुम्ही सावध राहावे वरच्या आळीला पाटील वरच्या आळीचे सावध व्हा. पिंगळा जागरण करायचा. संत आपल्याकरता पिंगळा झाले. लोक पिंगळा म्हणून बी ऐकणार. संतांनी पिंगळ्याचं रूप टाकून दिलं, टिटवीचं रूप धारण केलं. टिटवी यमाची तराळी ना यमाची तराळी म्हणून सांगायचं. टिटवी म्हणून ऐका ना वासुदेव झाले. वासुदेव करीतो प्यारा अरे वासुदेवाची ऐका वाणी जगात नाही राम राम करी काम येड्या राम करी पांगुळ झाले. पांगुळ झालो देवा नाही हात ना पाय पैसलो जायावरी आपल्या करता संतांची कल्पने जागो व्हा. व्यवहाराची झोप लागली. संत म्हणजे आयुष्य चाललं आयुष्य जात
जवानी बीबी थी झुकी जा रही कमर भी आयुष्य सरकारी संत बाबा हो उठा जीवाला झोप लागली जाग करते संत कधी कधी देवाला भी झोप लागते जाग करते संत पांडुरंग किती वेळ झाला उठा पांडुरंगा प्रभात भगवान शंकर कसे दिसाले जोगी दिसतो विचित्र नाटिनी नेत्र चर्मा वेगळे मग नवरा जर सुईने नाही उठला कोणाला सांगावं लागतं उठवा म्हणून आणि संसार किती बी तटीने करीत राहा याच्यात काहीच मिळणार संसार उगा आपलं करीत राहणे नाट्या घालायची याच्यात काही तथ्य आहे का बरं संसार किती केला म्हणजे पूर्ण होईल का आपल्या जवळ तर काहीच नाही रावणाकडे काही कमी होतं 1 लाख पोरं 1.25 लाख नातू 80,000 बायका त्या बी ओरिजिनल आपल्या म्हणजे नाही पाहती भितडाकडे चलती कवडाकडे असल्या रावणाची बायको कोण होतो कोण होती मोठीने बोला केसराबाई मंदोदरी पतिवर्ता होती का सुंदर होती पतिवर्ता होती का सुंदर होती का विद्वान होती पतिवर्ता सुंदर आहे आणि विद्वान आहे किती विद्वान मंदोदरी बोले रावणा प्रति काम शोभत नाही रावण म्हणतो मला
किती होईल तू क्रोधी अविश्वासी पुराणात 2 दाखले असे एकाने बायकोचं नाही ऐकलं म्हणून त्याचं वाटोळ झालं आणि एकीनं नवऱ्याचं नाही ऐकलं म्हणून वाटोळ झालं. कोण येत रावण त्याचं वाटोळ झालं कोणाचं नाही ऐकलं म्हणून. त्याच्यामुळे आपण सुद्धा आपल्या बायकोचं ऐकायचं. आपली बायको जर चांगलं सांगत असेल तर ऐकायचं, वाईट सांगत असेल तर उपदेश लहान मोठ्यावर नसतो. आपल्या कल्याणाचं लहान व्यक्ती सांगत असेल ऐकावं. रावणाने जर बायकोचं ऐकलं असतं लंका जळाली आणि एकीनं नवऱ्याचं ऐकलं असतं वाटलं झालं. कोण येते कोण येते कोण येते मालकाने सांगितलं बाई बापाची देत नाही पण तुला आमंत्रण नाही. असं उकरून दिलं की कळत ऐकलं असतं कल्याण झालं असतं. या लोकांकडे काहीच कमी नव्हतं महाराज पण समाधान नव्हतं. संसार उगा आपला करीत राहायचा याच्यात समाधान मिळत नाही. उगा लोकांनी पाहिल्या लोकांकडे तर काहीच कमी नव्हतं. राजा भरधारी सारखा बायकोवर प्रेम करणारा महात्मा अजून जन्मायचा आहे. राजा भरधारीचं बायकोवर इतकं प्रेम होतं एका साधूनं त्याला अमर व्हायचं फळ खायला दिलं पण भरधारीला. पण राजा भरधारीचं बायकोवर इतकं प्रेम तो म्हणला हे फळ खाऊन मी करू काय, हे फळ देतो माझ्या बायकोला. त्याने दिलं त्याच्या बायकोला. पण त्याची बायको इतकी विचित्र स्वभावाची तिचं प्रेम होतं घोड्याच्या खरारी करणाऱ्या माणसाला. बरं ते घोड्याच्या खरारी करणारं इतकं दलिंदर त्याचं प्रेम होतं भांडी घासणारी बाई. असंच हे सगळं. आता भांडी घासणारी बाई म्हणली हे फळ खाऊन मी करू काय, हे फळ देते आमच्या राजाला. पुन्हा फळ मला सांगा त्याला काय वाटलं असं. आपण नुसतं कथा सांगायला तो वाईट वाटायले. राजा भरधारीच्या डोळ्यातून पाणी आलं त्याने आपली आत्मकथा संस्कृत मध्ये लिहिली. राजा भरधारी म्हणतो याम चिंतयामि सततः मयसा विरक्तः सापे निमिच्छति धनं सजन्यामि शक्तः अस्मत्कृतेच परितुष्यतिका चिदन्या धिक्तांच मदनंच इमांच मायच. काय कमी होते लोकांकडे. 18 बार वनस्पती फुले फळे वळते 22 पोखरणी नदी गंगा वाहती ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी संपत्ती हे सुख साडून्या कासे एवढी शिविती प्रपंच माझी सुख जोडे तरी काय शिविती गिरीकडे राज्य टाकून गेले थोडे तरी काय ते वेडे म्हणावे. भरतू आले राज्य टाकले त्याने गोरक्षनाथ ते पुष्ले राज्य टाकून मुंडी झाले किती केले भूपती 899 कोटी भूपती इतर जनाची नाही गणतीचे योगा प्रतिनिधी काहीच कमी नव्हतं महाराजा लोकांकडे. पण संसाराचा खानदारी धंदा असा आहे नांदी लावून द्यायचं आणि अंग काढून द्यायचं. बरं संसार हिरवळ त्याच्यामुळे माणसाला लक्ष देत नाही. संसाराचा आनंद कायम राहतो का वरचीवर कमी होतो, कमी होतो का वाढतो. संसारातला आनंद कमी होतो का वाढतो. तुम्ही लग्नात असे दिसत होते का. याच्यात काय होत राहिले परिवर्तन होतं. याच्यामध्ये काय होते लग्न झालं की आपल्या बायकोला आपलं नाव घ्यायला सांगायचं. इतकं मोठं नाव घेते महाराज इथून नाव सुरू करते पार आमच्या तिकडे परभणी लोक घेऊन दे का नाव ध्यान देऊन ऐकतात. इथून नाव सुरू करते. येत होते जात होते खिडकीवाटे पाहत होते खिडकीला 3 तारा आडकी त्याला घुंगळ बारा पान खाते त्याला घाम येतो झरा झरा तिकडून आला व्यापारी त्याने दिले सुपारी देते वाण्याला हंडाने ते पाण्याला पाणी आणते आडाचा वाडा बांधे भिंगाचा वाड्यात वाडे 7 वाड्यात पलंगावर गादीवर उशीवर बशी कपात घडी खिडीतवातला एक पांडुरंगाचं नाव घेते बिन्याला होतो कोबाची वाजवायचे तर मोकळे वाजवा जरा दिले वाटताच नाही. असं माहितीये का एक लेकरू होऊस तर एक लेकरू झालं याच्यातल्या सगळ्या काड्या उतरायच्यात 3च काड्या राहतात. राम बसले राज्यावर सीता बसले अंगावर आमच्या त्यांचं नाव घेते तेच माझ्या कुंकवावर बाकीच्या काड्या गेल्या कुठं. आणि शेवटला म्हातारपणाला तर असं नाव घेतात ऐकू सुद्धा वाटत का. मावशी सांगू तुम्हाला एक नाव तुम्ही फक्त माझ्या माग म्हणा जात होते हळदी कुंकाला म्हणा काही नाही वाईट काही नाही त्याच्यात फक्त तुम्ही म्हणा जात होते हळदी कुंकाला जात होते हळदी कुंकाला. बटन तुटलं बटव्याचं आणि काय नाव घ्यायचं त्या सटव्याचं. मला सांगा याच्याकरता एवढे प्रयत्न करायला संसार किती
बी नादी लावून करा, किती बी तटून करा, किती बी आनंदाने करा, शेवट काय पाचशे. महाराज म्हणले किती बी करा. नाथ महाराजांनी ते एक प्रमाणे इतकं गोडलेलंय. नाथ महाराज म्हणले प्रपंच कमाड एरंडाचे परी आणि रसास्वाद कोणी काही नाही. फक्त याचे गणी. बरं मला सांगा, संसारामध्ये आपण जे मनात धरलं ते होतंय का दुसरं होतंय? दुसरं. तुकाराम महाराज त्याच्यामुळे म्हणले देवा जसं धरलं होतं तसं नाही आलं म्हणून तो कर्माला आणला. जळ माझे कर्म वाया गेली कटकट. बाजारात काही पडत नाही. कारण एक सासुरवास संत म्हणले यायला कठोळ देवा म्हणून काय गा सासुरवाशी मध्ये सासुरवासा भीतो जीव वडे देवा कास जीव बनवला आम्हाला. सांग संताची तळमळी किती संसार करते. आयुष्याचे आयुष्य संत म्हणले यायच्या. बालपण गेले नेनता तारुण्यपणे विषय व्यथा. संत म्हणले बापा हो आता मरण जवळ आलो, आता ताई उठा. मरण जवळ आलं, काही निशाणे काही चिन्ह येत. काना बसला की ढवळा झाला, पांढरा झाला, सफेद झाला, व्हाईट झाला, समजून चालायचं आता आपलं मरण. जरा करणं मुळी संत म्हणले उठा उठा सकळ जन उठले परिणाम आनंदले मुनिजन. आता उठलात ना झोपून करा जय जयकार. झोपू नका. काय करा करा जय जयकार. सावध होनी भजनी लागा. आता झोपू नका, करा जय जयकार वाद्यांचा. देव उठलाय ना त्याचं दर्शन घ्या. लोडोनिया कर त्याचं दर्शन घेतल्याच्या नंतर काय होईल, त्याचं मुख पाहिल्याच्या नंतर काय होईल. काय महिमा वरून आता कोटी ब्रह्मा. कारण त्याचं मुख पाहिलं कानोपात्राने. वेश्याची पोरगी धन्य झाली. एका वेश्येची मुलगी भक्ती करून धन्य झाली. कानोपात्राला देवाने मंदिरात जागा दिली. शंभर चोखोबाशी झाली आहे मलाही दाखवाना, मलाही दाखवाना. परमार्थ जातीला कधीच संतांनी स्वीकार केलाय. ज्ञानोबाराने कोणालाच मागणं केलेलं नाही. एकही गाव असं नाही तिथं हनुमंतरायाचं मंदिर नाही. आहे का गुरु? हनुमंतरायाची जात कोणती जरा विचार करा. योनी जन्मला मरकट परी वैष्णवा माझी अति श्रेष्ठ. हनुमंत मनावया कनिष्ठ आईसा पापिष्ट कोण आहे. दासी विदुर पुत्र प्रसिद्धू त्याशी आवडला गोविंदू.
संतांनी सगळ्याला एकत्र केलं. चोखोबाला अभंग द्यायला सांगितलं ज्ञानोबाने, लिहिला अभंग. आपला रंग एक झाला मुख पहा सादर. काय मागायचे त्याला, तुकामध्ये काय पर्यंते मागा. आपुलाले सांगा सुख दुःख, करा जे जे कार वाद्यांचा गजर. विना पार काळ गो. सर्वांनी एकदा प्रेमाने तुम्ही वा सर्व द्या, सर्व द्या. सगळीकडे कॅमेरा प्रेमा बेस्ट वा वा. सर्वांनी प्रेमाने